पर्याय दिलेले नाही आहेत, रिकाम्या जागा आणि त्याची उत्तरं अशा प्रकारे सांगितलेलं आहे. तर परीक्षेत तुम्हाला पर्याय असतील. ओके, आता बघा, आधुनिक अनुवंशिकीचा प्रारंभ, जस्ट मिनिट, आधुनिक अनुवंशिकीचा प्रारंभ डॉट डॉट यांनी केला. कुणी केला आधुनिक अनुवंशिकीचा प्रारंभ? तर त्याचं नाव आहे ग्रेगर जॉन मेंडेल. यानं काय केला? आधुनिक अनुवंशिकीचा अभ्यास सुरू केला, त्याचा प्रारंभ केला, ग्रेगर जॉन मेंडेल. आता बघा, स्निग्ध पदार्थांपासून आपल्याला प्रति ग्रॅम डॉट डॉट इतकी ऊर्जा मिळते. स्निग्ध पदार्थांपासून आपल्याला किती ग्रॅम ऊर्जा मिळते? तर 9 किलो कॅलरी एवढी ऊर्जा आपल्याला स्निग्ध पदार्थांपासून मिळते. ओके, आता प्रश्न क्रमांक 3 बघा. अमिबा व तत्सम एकपेशीय आदिजीवी प्रतिकूल वातावरणामध्ये डॉट डॉट पद्धतीने अलैंगिक प्रजनन करतात. तर कुठल्या पद्धतीनं अलैंगिक प्रजनन करतात? बहुविभाजन पद्धतीनं ते आदिजीवी काय करतात? प्रतिकूल वातावरणामध्ये अमिबा आणि तत्सम एकपेशीय आदिजीवी बहुविभाजन पद्धतीनं काय करतात? अलैंगिक प्रजनन करतात. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, जैवविविधतेच्या संवेदनक्षम अशा डॉट डॉट स्थळांची नोंद केली गेली आहे. ओके, जे जैवविविधतेचे संवेदनक्षम आहेत अशा किती स्थळांची नोंद केली गेलेली आहे? तर अशा 34 स्थळांची नोंद केली गेलेली आहे. ओके, हा अंक लक्षात ठेवायचा. संवेदनक्षम अशा 34 स्थळांची नोंद केली गेलेली आहे. आता बघा, युरेनियम 235 या अणूवर डॉट डॉट मारा केला असता त्याचे रूपांतर युरेनियम 236 या समस्थानिकांमध्ये होते. बघा, युरेनियम 235 वर कशाचा मारा केला? तर त्याचं रूपांतर युरेनियम 236 या समस्थानिकांमध्ये होतं. तर त्याच्यावर न्यूट्रॉन्सचा जर मारा केला तर त्याचं रूपांतर युरेनियम 236 मध्ये होतं. ओके, तर हे आपण लक्षात ठेवायचं. आता पुढे, पारंपरिक पद्धतीनुसार प्राण्यांच्या शरीरात आधार देण्यासाठी डॉट डॉट नावाचा अवयव आहे की नाही या मुद्द्यावर आधारित प्राणीसृष्टीचे 2 गटात किंवा 2 विभागात वर्गीकरण केले जाते. कुठल्या नावाचा अवयव आहे की नाही? तर बघा, पृष्ठरज्जू नावाचा अवयव आहे की नाही, ओके, याच्या आधारावर 2 गटात प्राण्यांचं वर्गीकरण केलं जातं. आता अतिसाराच्या उपचारासाठी तसेच कोंबड्यांवरील उपचारासाठी हल्ली कशाचा उपयोग करतात? प्रोबायोटिक्सचा उपयोग. ओके, तर कशाचा उपयोग करतात हल्ली? प्रोबायोटिक्सचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. ओके, आता बघा, शरीरातील 220 प्रकारच्या पेशी या एकाच प्रकारच्या पेशींपासून म्हणजेच डॉट डॉट पासून जन्म घेतात. तर बघा, भ्रूणातील मूल पेशींपासून या 220 प्रकारच्या पेशी काय करतात? जन्म घेतात. तर हे सुद्धा लक्षात ठेवा. आता सार्वजनिक उद्यानांमध्ये सकाळी एकत्र जमून मोठमोठ्याने हसणारे नागरिक नव्यानेच लोकप्रिय झालेल्या या संकल्पनेला काय नाव आहे? तर हास्य मंडळ. त्याला काय म्हटलं जातं? हास्य मंडळ असं म्हटलं जातं. आता त्याच्यानंतर बघा, डॉट डॉट हे आपत्कालीन परिस्थितीमध्ये तत्परतेची आणि तयारीची स्थिती कमीत कमी मोजण्याचे साधन आहे. डॉट डॉट हे आपत्कालीन परिस्थितीत तत्परतेची आणि तयारीची स्थिती कमीत कमी मोजण्याचे एकक आहे. तर कुठलं? तर अभिरूप सराव, किंवा त्याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो? मॉक ड्रिल. हे काय? त्या आपत्कालीन आपली तयारी किती आहे त्या आपत्तीला तोंड देण्याची. तर त्याला नाव काय आहे? अभिरूप सराव मराठीमध्ये, किंवा इंग्लिशमध्ये केलं तरी चालेल, मॉक ड्रिल. ओके, दोन्ही उत्तरं बरोबर असतात. तर अशा प्रकारे आपण योग्य जागांसाठी काही महत्वाचे प्रश्न बघितले. आता आपण पुढील प्रश्न बघूया की जे महत्वाचे परीक्षेसाठी. तर पुढील जो प्रश्न आहे तो आहे कार्बनी वयमापन. याच्यावर एकतर टिपा लिहा किंवा स्पष्ट करा
असा प्रश्न येऊ शकतो, किंवा या मुद्द्यावर सुद्धा एखादी रिकामी जागा तुम्हाला विचारली जाऊ शकते. तर कार्बनी वय मापन मध्ये बघा, जेव्हा एखादा प्राणी, आणि उत्तर लिहिताना जसं मी आता इथे मुद्देसूद दिलेलं आहे, ओके, तर तसेच मुद्देसूद तुम्हाला लिहायचे आहेत. बघा, जेव्हा प्राणी अथवा वनस्पती मृत पावतात तेव्हा त्यांचे कार्बन ग्रहण करणं काय होतं, थांबतं. म्हणजे त्यांचं शरीर कार्बन स्वीकारणं थांबवतं, आणि त्या क्षणापासून त्यांच्या शरीरातील जे C14 हे कार्बनचं समस्थानिक आहे त्याचा ऱ्हास व्हायला सुरू होतो. ओके, ही एकच प्रक्रिया सुरू राहते. आणि जे C12 आहे हे किरणोत्सारी नसल्यामुळं त्याचा ऱ्हास होत नाही. मग फक्त कुणाचा ऱ्हास होतो, तर C14चा ऱ्हास होतो. आणि त्यामुळं काय होतं बघा, C12 स्थिर आणि C14चा काय होतो, तो ऱ्हास होतो, म्हणजे त्याचं प्रमाण कमी कमी होत जातं. तर C12 हा किरणोत्सारी नसल्याने मृत वनस्पती किंवा प्राणी यांच्यातील बघा C14 आणि C12 यांचे गुणोत्तर स्थिर न राहता सतत बदलत राहते. कारण याचा ऱ्हास म्हणजे हे कमी होतंय आणि हे स्थिर आहे, तर यांचं एकूण गुणोत्तर काय होतं, सतत बदलत राहतं. मग बघा, एखादी वनस्पती किंवा प्राणी मृत झाल्यानंतरचा काळ कशावरनं काढला जातो, तर C14 ची सक्रियता म्हणजे त्याचा ऱ्हास होतोय तो, आणि C14 आणि C12 यांचं गुणोत्तर याचा उपयोग करून त्याचं कालमापन करता येतं. ओके, आणि यालाच काय म्हणतात, कार्बनी वय मापन किंवा इंग्लिशमध्ये कार्बन डेटिंग असं म्हणतात. तर हे त्याची व्याख्या तुम्ही लक्षात ठेवायची. C14 ची सक्रियता आणि C14 व C12 शी असलेलं गुणोत्तर काढून आपल्याला कार्बनी वय मापन करता येतं. आता याचा उपयोग कुठं होतो, याचा उपयोग पुरातन अवशेषशास्त्र व मानववंशशास्त्र ह्या ज्या शाखा आहेत त्याच्यामध्ये मानवी अवशेष व जे जीवाश्म मिळालेला आहे, ओके, किंवा हस्तलिखित आहे त्याचा काळ किती वर्षापूर्वीचं ते आहे ते ठरवण्यासाठी त्याचा उपयोग होतो. काय केलं जातं बघा, या तंत्राद्वारे जे काही जीवाश्म मिळाले, अवशेष मिळाले, त्याची काल निश्चिती केली जाते. म्हणजे तो साधारण किती कालावधीचा होता ते ठरवलं जातं, आणि एका कोष्टकात बसवून त्या काळी असलेल्या इतर सजीवांच्या बद्दल सुद्धा माहिती मिळवणं काय होतं, सोपं जातं. एक सजीवांचं जीवाश्म मिळालं वनस्पतीचं, तर इतर जे सजीव आहेत तर त्यांच्याबद्दल सुद्धा माहिती मिळणं त्यातून सोपं होतं. तर अशा प्रकारे मुद्देसूद तुम्ही ते उत्तर तिथं लिहायचं आहे. कार्बनी वय मापनवर त्याची व्याख्या सुद्धा विचारली जाऊ शकते, किंवा स्पष्ट करा असा प्रश्न त्याच्यावर नक्की असू शकतो. याची तयारी चांगली करून ठेवा. पुढचा महत्वाचा प्रश्न, धोक्यात आलेल्या प्रजातींचे वर्गीकरण करा. असा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो, किंवा त्यांचं वर्गीकरण स्पष्ट करा, किंवा एखाद्याचं उदाहरण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. ओके, तर त्या सगळ्या प्रकारचे प्रश्न याच्यावर तयार होऊ शकतात. तर बघा, धोक्यात आलेल्या प्रजातींचं वर्गीकरण कुठकुठल्या गटामध्ये केलं जातं, तर बघा, संकटग्रस्त प्रजाती, दुसरं दुर्मिळ प्रजाती, तिसरं संवेदनशील प्रजाती, ओके, आणि चौथं अनिश्चित प्रजाती. अशा 4 प्रकारात केलं जातं. किंवा कृतीमध्ये सुद्धा धोक्यात आलेल्या प्रजातींचे वर्गीकरण, तर असे पण 4 विचारले जाऊ शकतात. ओके, तर बघा, संकटग्रस्त प्रजाती, या प्रजातींची संख्या अत्यंत कमी उरलेली असते, फारच कमी, किंवा त्यांचा अधिवास म्हणजे जे एकत्रित राहतात तो इतका संकुचित झालेला असतो की विशेष उपाययोजना जर केली नाही तर येणाऱ्या नजीकच्या काही वर्षांमध्ये त्या प्रजाती काय होऊ शकतात, नष्ट होऊ शकतात. म्हणजे अतिशय आपण म्हणूया धोकादायक स्थितीमध्ये त्यांचं अस्तित्व आलेलं असतं. त्यांचा अधिवास संकुचित झालेला असतो, म्हणजे मर्यादित जागेपुरताच राहिलेला असतो. संख्या अत्यंत कमी उरलेली असते, आणि जर का आपण त्याच्यावर त्या दृष्टीनं त्यांची संख्या वाढवण्याच्या दृष्टीनं काही उपाययोजना केल्या नाहीत तर नजीकच्या काळात त्यांचं काय होऊ शकतं, म्हणजे त्या पूर्णपणे नष्ट होऊ शकतात. तर बघा, त्याची उदाहरण लक्षात ठेवायची, लायन, डेल्ट, वानर आणि तनमोर. तर हे जी 2 उदाहरणं आहेत ती त्या ठिकाणी लक्षात ठेवायची. आता बघा, दुर्मिळ प्रजाती, या प्रजातींची संख्या बरीच कमी असते.
ओके, वरच्यासारखंच पण अगदीच कमी असं नाही, पण त्यांची संख्या काय झालेली असते, तुलनेनं कमी झालेली असते. आता या प्रजाती कशा असतात, स्थान विशिष्ट असल्याने जलद गतीने नामशेष होऊ शकतात. ओके, स्थान विशिष्ट म्हणजे आपण म्हणू शकतो की एकाच ठिकाणी किंवा एकाच विशिष्ट वातावरणात ही प्रजाती आढळतात. ओके, आणि त्यामुळं इतर वातावरण जर त्यांना काय होतं, इतर आदिवासामध्ये ते राहू शकत नाहीत. ओके, त्यामुळे त्यांचं जे नामशेष होण्याचं प्रमाण आहे ते अतिशय काय होतं, जलद गतीनं होत असतं. उदाहरणार्थ रेड पांडा, कस्तुरी मृग, तर ह्या दुर्मिळ प्रजातीमध्ये येतात. आता बघा, संवेदनशील प्रजाती, या प्रजातींची संख्या सुद्धा अतिशय कमी झालेली असते आणि सातत्यानं घटतच असते, म्हणजे कमीच होत असते. सातत्याने घटणारी जीवसंख्या हेच या प्रजातीचं मुख्य चिंतेचं कारण आहे. म्हणजे याच्यामध्ये कोण येतं बघा, संवेदनशील मध्ये पट्टेरी वाघ आणि गिरीचे सिंह. तर ही त्याची गिरचे सिंह. ओके, तर ही दोन उदाहरणं काय करा, लक्षात ठेवा. कशामध्ये, संवेदनशील आणि अनिश्चित प्रजाती. आता या प्रजातीचा आपल्याला धोका असल्यासारखा भासतो, कारण दिसताना त्यांची संख्या कमी दिसते, परंतु ही संख्या कशामुळे कमी झालेली असते, तर त्यांच्या वर्तनाच्या काही सवयीमुळे, बुजरेपणा, त्याला आपण लाजणेपणा म्हणून, किंवा त्या घाबरून मुक्तपणे आपल्याला संचार करताना दिसत नाहीत. तर अशा प्रजातींची कोणतीही विशिष्ट व ठोस माहिती उपलब्ध नसते. म्हणजे खरोखरच त्यांची संख्या कमी झाली आहे की बुजरेपणामुळं, किंवा आपण असं म्हणे मुक्तपणे ते संचार करत नसल्यामुळं त्यांची संख्या जाणवून येत नाही. त्यामुळे असा भास होतो की त्यांची संख्या काय झालेली आहे, कमी झालेली आहे. तर अशा प्रकारच्या प्रजातींना काय म्हणायचं, अनिश्चित प्रजाती. त्याचं उदाहरण आहे शेकरू खार. ओके, तर हे सगळं उदाहरण तुम्ही लक्षात ठेवा. आता आपण पुढचा महत्वाचा प्रश्न बघूया. आता पुढील महत्वाचा प्रश्न, जैवतंत्रज्ञान म्हणजे काय ते सांगा आणि त्याचे फायदे लिहा, असा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो, किंवा फक्त जैवतंत्रज्ञानाची व्याख्या सुद्धा विचारली जाऊ शकते. तर जैवतंत्रज्ञान म्हणजे काय बघा, मानवी फायद्याच्या दृष्टीने सजीवांमध्ये काय करायचं, कृत्रिमरित्या जनुकीय बदल करायचे, त्यांचे जे जनुकीय गुणधर्म आहेत त्याच्यामध्ये बदल करायचे व संकर घडवून सुधारणा करण्याच्या तंत्रज्ञानाला काय म्हणायचं, जैवतंत्रज्ञान असं म्हणायचं. त्या सजीवांमध्ये ओके काय करायचं, मानवी फायद्याच्या दृष्टीनं त्या विशिष्ट पिकांमध्ये जनुकीय बदल घडवून आणायचे, किंवा दोनपेक्षा अधिक जातींचं संकर घडवून मानवी फायदा होईल अशा दृष्टीनं त्यांच्यामध्ये सुधारणा करण्याच्या तंत्रज्ञानाला काय म्हणतात, जैवतंत्रज्ञान असं म्हणतात. ही व्याख्या लक्षात ठेवा. ओके, 9वीत सुद्धा झालेली आहे. त्याचे फायदे काय काय, तर बघा, पृथ्वीवरील शेतजमिनीला क्षेत्र मर्यादा असल्यामुळे, म्हणजे जमीन आहे तेवढीच आहे. ओके, ती काय दरवर्षी वाढत नाही, जशी लोकसंख्या वाढते तसं क्षेत्र काय आपलं वाढत नाही. त्यामुळं अशा प्रकारे प्रति हेक्टरी उत्पादन वाढवणं काय झालेलं आहे, या जैव तंत्रज्ञानामुळे शक्य झालेलं आहे. दुसरी गोष्ट, 2 किंवा 2 जातीचं संकर एकत्र करून 2 पेक्षा जास्त आपण अशा प्रकारचं वाण किंवा ती जात निर्माण केल्यामुळं काय होतं, त्या पिकांच्या रोग खर्चांवर किंवा रोगावर नियंत्रण मिळवणं शक्य होतं. ओके, आणि होणारा खर्च काय होतो, कमी होतो. म्हणजे रोग प्रतिकारक वाण तयार झाल्यामुळं रोग नियंत्रणावर जो खर्च करावा लागतो तो कमी होतो. ओके, त्यानंतर लवकर फळधारणा होणाऱ्या जाती तयार झाल्यामुळं वर्षाकाठीचं उत्पन्न सुद्धा काय होतं, प्रचंड प्रमाणात वाढतं. त्यानंतर चौथा मुद्दा आहे, बदलते तापमान असू दे किंवा पाण्याचं प्रमाण असू दे, जमिनीचा कस असू दे, ह्या सगळ्यांमध्ये जे बदल होतात त्या बदलत्या पर्यावरणातही या नवीन प्रकारच्या जाती काय धरू शकतात, तग धरू शकतात. आणि अशा प्रकारच्या वाणांची निर्मिती शक्य झालेली आहे या जैव तंत्रज्ञानामुळे. त्यामुळं हे जे काही बदलतं तापमान आहे, पाण्याचं कमी जास्त प्रमाण आहे, तर त्याच्यात सुद्धा ते तग धरू शकतील अशा जाती या जैव तंत्रज्ञानामुळे निर्माण करणं शक्य झालेलं आहे. तर हे जैव तंत्रज्ञानाचे फायदे आहेत. ओके, तर हा प्रश्न चांगल्या प्रकारे तयारी करून ठेवा. आता आपण पुढील प्रश्न बघूया. ताणतणावाचं व्यवस्थापन कशा प्रकारे करावं हे स्पष्ट करा, किंवा ताणतणाव व्यवस्थापन
याच्यावर टिपा लिहा असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. याचं उत्तर तुम्ही तुमच्या पद्धतीने लिहू शकता. काही महत्वाचे मुद्दे मी तुम्हाला सांगतो. मित्रमैत्रिणी, समवयस म्हणजे एकाच वयाचे, भाऊ बहीण, शिक्षक, सर्वात महत्वाचे म्हणजे पालक, या सर्वांशी संवाद साधणं, आपल्या मनात काय विचार येत आहेत ते त्यांच्याशी व्यक्त करणं, जवळच्या व्यक्तीकडे आपलं मन मोकळं करणं. काही समस्या असेल आपल्याला तर ते जवळच्या व्यक्तीपाशी सांगणं, त्यांना आपलं मन हलकं होतं. मनातले विचार लिहून काढणं, हसणे, अशा वेगवेगळ्या प्रकारांनी व्यक्त होण्यानं आपला ताणतणाव कमी होण्यास मदत होते. हा झाला पहिला मुद्दा. किंवा तुम्ही काही छंद जोपासू शकता, जसं की वस्तूंचा संग्रह करणं, छायाचित्रण, दर्जेदार पुस्तकांचं वाचन, पाककला, शिल्पकला, चित्रकला, रांगोळी, नृत्य, संगीत असे छंद सुद्धा जोपासल्यानं फावला वेळ आपला काय होतो, सत्कारणी लागतो. ओके, सत्कारणी म्हणजे योग्य ठिकाणी त्याचा वापर होतो छंद जोपासल्यामुळे. सकारात्मक, पॉझिटिव्ह थिंकिंग त्याला आपण म्हणतो. सकारात्मक गोष्टींकडे ऊर्जा व मन वळवणारे जे नकारात्मक घटक आहेत ते आपोआपच काय होतात, दूर जातात. त्याच्यानंतर बघा, नियमित व्यायाम करणं, स्नायूंना मालिश करणं, स्पा अशा उपायाने देखील सुद्धा आपण काय करू शकतो, ताणतणाव कमी करू शकतो. शिवाय योग निद्रा, योगासनं हे सुद्धा काय करतात, ताणतणाव कमी करायला आपल्याला मदत करतात. आणखीन महत्वाचं, आपण कुठलीही गोष्ट कामाचं एक व्यवस्थापन केलं, वेळेत सगळी कामं करण्याची सवय लावली, वेळेचं व्यवस्थापन, स्वतःच्या कामांचं अतिशय योग्य प्रकारे नियोजन, निर्णय घेण्याची क्षमता. कुठल्याही गोष्ट काम करायचं असेल तर मनात विचार करण्याआधी निर्णय त्याच्यावर घेणं हे महत्वाचं असतं. ही निर्णय घेण्याची क्षमता विकसित करणं, हे गुण स्वतःमध्ये जाणीवपूर्वक विकसित करणं काय असतं, गरजेचं असतं. तर ह्या सगळ्या 4 मुद्द्यांच्या आधारे तुम्ही ताणतणाव व्यवस्थापन किंवा हास्य मंडळाचं सुद्धा उदाहरण तुम्ही देऊ शकता, की अनेक लोक एकत्र येऊन उद्यानामध्ये काय करतात, वर्तुळाकार याच्यामध्ये उभे राहतात आणि एकमेकांकडे बघून मोठ्याने हसतात. त्या हसण्यामुळे सुद्धा ताणतणाव कमी होतो. हास्य मंडळाचं सुद्धा उदाहरण देऊ शकता. इथे जे उत्तर आहे ते तुम्ही तुमच्या भाषेत लिहिलं तरी चालेल, पण हे मुद्दे जर लक्षात ठेवले तर तुम्हाला काय होईल, लिहायला आणखीन मदत होईल. ओके, पुढील महत्वाचा प्रश्न आहे डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत. ओके, तर डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत आहे तो स्पष्ट करा असा आपल्याला प्रश्न येऊ शकतो. तर बघा, चार्ल्स डार्विननं काय केलं, विविध प्रदेशातील वनस्पती आणि प्राणी यांचे असंख्य नमुने गोळा केले आणि त्या नमुन्यावरून त्याने एक निरीक्षण नोंदवलं. तर ते निरीक्षण काय होतं, सक्षम ते जगतील, म्हणजे जे सक्षम आहेत तेच जगतील असा सांगणारा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत त्यानं काय केला, प्रथम मांडला. आता हा सिद्धांत मांडल्यानंतर त्यानं काय केलं, आणखीन एक या संदर्भात त्याचं ओरिजिन ऑफ स्पेसिस हे पुस्तक सुद्धा त्यानं काय केलं, प्रसिद्ध केलं. ओके, म्हणजे नैसर्गिक सिद्धांत कुठला, सक्षम ते जगतील असे सांगणारा सिद्धांत त्यानं प्रसिद्ध केला आणि या पुस्तकाचं नाव लक्षात ठेवा, ओरिजिन ऑफ स्पेसिस. हे पुस्तक सुद्धा त्यानं काय केलं, प्रसिद्ध केलं. आता याचं स्पष्टीकरण देताना तो काय म्हणतो बघा, सर्व सजीव प्रचंड संख्येने पुनरुत्पादन करतात, म्हणजे आपल्यासारखेच दुसरे जीव निर्माण करतात, आपली संख्या वाढवतात प्रचंड संख्येने. हे सर्व जीव एकमेकांशी स्पर्धा करतात. ओके, जगण्यासाठी प्रत्येक सजीव एकमेकांशी स्पर्धा करत असतो आणि ती अक्षरशः जीवघेणी असते. ओके, या स्पर्धेत जो जीव जिंकण्यासाठी आवश्यक गुणधर्म दाखवतो तोच तग धरून राहतो. आता ही जी जीवघेणी स्पर्धा आहे याच्यामध्ये कुठला सजीव टिकणार आहे, की जो बदलणाऱ्या परिस्थितीनुसार आवश्यक गुणधर्म किंवा आवश्यक बदल स्वतःमध्ये दाखवतो तोच तग धरून राहतो. पण याच्या व्यतिरिक्त आणखीन एक गोष्ट महत्वाची आहे, की ह्या प्राण्यांच्या स्पर्धेमध्ये नैसर्गिक निवड म्हणजे निसर्गाची साथ तेवढीच महत्वाची ठरते. ओके, म्हणजे नैसर्गिक निवड सुद्धा महत्वाची ठरते, कारण निसर्गाला सुयोग्य असणारे जीवच काय होतात, जगतात आणि बाकीचे सर्व मात्र काय होतात, मरतात. जगलेले जीव पुनरुत्पादन करू शकतात, म्हणजे जे जीव जिवंत राहिले ते परत पुनरुत्पादन करू शकतात आणि आपल्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यांसकट नवीन प्रजाती ते निर्माण करतात आणि तग धरतात या सगळ्या स्पर्धेमध्ये.
आता बघा, डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत हा बऱ्याच काळापर्यंत सर्वमान्य राहिलेला आहे. म्हणजे बऱ्याच काळापर्यंत त्याला मान्यता मिळाली, पण त्याच्याबद्दल काही आक्षेप सुद्धा त्यानंतर घेतले गेले. आता त्यातले महत्वाचे आक्षेप कुठले? तर नैसर्गिक निवड ही एकमेव गोष्ट उत्क्रांतीला कारणीभूत नाहीये. सजीवांची जी पुढे उत्क्रांती होत गेली त्याला फक्त आणि फक्त नैसर्गिक निवड हा एकच घटक कारणीभूत नाहीये, त्याला बरीच कारणं आहेत. उपयोगी आणि निरुपयोगी जे अवयव असतात सजीवांमध्ये त्याच्या बदलांचं स्पष्टीकरण त्यानं दिलेलं नाही. ओके. त्याच्यानंतर सावकाश होणारे बदल व एकदम होणारे बदल यांचा उल्लेख त्याच्या मध्ये दिसून येत नाही. जे म्हणजे बदल होतात हे त्यानं मांडलेलं आहे आणि त्या बदलामध्ये सक्षमतेच टिकतील हे त्यानं सांगितलंय. पण काही बदल हे सावकाश होतात, काही बदल हे अचानक होतात, तर त्याचा बाबतीतचा उल्लेख त्यानं केलेला नाही. आणि असं एवढं सगळं जरी असलं तरी डार्विननं उत्क्रांती बाबतीत जे कार्य केलेलं आहे तो एक मैलाचा दगड मांडला गेलेला आहे. त्याचं कार्य नक्कीच महत्वाचं आहे. ओके. त्याच्यानंतर पुढे अभ्यास होत राहिला, त्याच्यावर काही आक्षेप घेतले गेले, पण डार्विनचा सिद्धांत हा एक मैलाचा दगड याच्यामध्ये मांडला जातो विज्ञानामध्ये. आता पुढील जो प्रश्न आहे तो फरक स्पष्ट करामध्ये विचारला जाऊ शकतो. अलैंगिक प्रजनन आणि लैंगिक प्रजनन. सो याच्यामध्ये आपल्याला काय केलं जातं? फरक स्पष्ट करासाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर याच्यामध्ये बघा, कायिक पेशींच्या मदतीने होणाऱ्या प्रजननास अलैंगिक प्रजनन असं म्हणतात. तर लैंगिक प्रजननाची व्याख्या काय आहे? युग्मकांच्या मदतीने होणाऱ्या प्रजननास लैंगिक प्रजनन असं म्हणतात. या त्यांच्या दोघांच्या व्याख्या पहिल्यांदा लिहायच्या. अलैंगिक प्रजननासाठी एका वेळी केवळ एकाच सजीवाची आवश्यकता असते. तर लैंगिक प्रजननामध्ये नर जनक आणि मादी जनक अशा दोघांची आवश्यकता असते. हा त्याच्यातला दुसरा फरक. हे प्रजनन फक्त सूत्री विभाजनाच्या मदतीने होते. ओके. अलैंगिक प्रजनन. तर हे प्रजनन काय होतं? सूत्री विभाजनाच्या आणि अर्धसूत्री विभाजन या दोन्ही प्रकारे हे प्रजनन होतं. त्यानंतर चौथा फरक, या प्रजननाने तयार होणारा नवीन जीव जनुकीय दृष्ट्या तंतोतंत त्या जनकासारखाच असतो. जसा तो सजीव आहे तंतोतंत तसा असतो. या प्रजननामध्ये तयार होणारा नवीन जीव जनुकीय दृष्ट्या जनकांपेक्षा, नर आणि मादींपेक्षा काही गुणधर्म सारखे असतातच, पण काही गुणधर्म हे त्याच्यामध्ये वेगळे सुद्धा आढळतात. आता बघा, द्विविभाजन, बहुविभाजन, कलिकायन, खंडीभवन, पुनर्जनन, शाकीय प्रजनन, बीजाणुनिर्मिती इत्यादी प्रकारे सजीवांमध्ये अलैंगिक प्रजनन केलं जातं. आता इकडे काय होतं बघा, लैंगिक प्रजननामध्ये केवळ 2 टप्प्यांमध्ये होतं. अर्धगुणसूत्री विभाजनाने युग्मक तयार करणे आणि नंतर एकगुणी युग्मक यांच्या फलन द्विगुणित युग्मज तयार करणे, युग्मनज. आणि लैंगिक प्रजननात इतर प्रकार असे बाकीचे काही असत नाहीत. तर हा जो मेन फरक आहे तो याच्यामध्ये लिहायचा. तर अशा प्रकारे काही महत्वाचे प्रश्न मी तुम्हाला या साधारण 20 मिनिटांमध्ये, 20 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत. इतरही तुम्ही महत्वाचे जे प्रश्न आहेत ते नक्की तयारी करा. ओके. थँक्यू.